मला माहिती देण्याची मुभा जशी मिळेल तशी मी सगळ्यात आधी येऊन तुम्हालाच सांगेन. अमेरिकेत नाफासाठी प्रेक्षक एकत्र करणं हे कठीण होतं का तुमच्यासाठी? आता अमेरिकेत काय होतं की मराठी प्रेक्षक हे खूप असे डिस्ट्रीब्युटेड आहेत. म्हणजे आता अमेरिकेचं आपण जॉग्राफी जरी बघितली तरी कॅलिफोर्नियामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे भारतीय लोकांची जास्त डेन्सिटी आहे आणि त्याच्यामुळेच मराठी लोक पण तिकडे खूप जास्त आहेत. त्यामुळे कॅलिफोर्निया एक त्यातलं एक पॉकेट आहे. दुसरं पॉकेट म्हणजे शिकागो आहे. तिसरं म्हणजे टेक्सास. चौथं म्हणजे वॉशिंग्टन DC. पाचवं म्हणजे न्यू जर्सी, न्यूयॉर्क एरिया आणि मग देन सहावं म्हणजे अटलांटा. आता इथे हे सगळे प्रेक्षक डिस्ट्रीब्युटेड असल्यामुळे आणि 2 ठिकाणावरनं ट्रॅव्हल करण्याची डिस्टन्सेस पण खूप असल्यामुळे त्या लोकांना एकत्र आणणं आणि त्या लोकांना सातत्यानं कुठेतरी एंगेज करून पुढे नेणं. कारण फिल्म फेस्टिवल करणं देर इज नो रॉकेट सायन्स. कुणी करू शकतं. एखादी शॉर्ट फिल्म करणं कुणी करू शकतं. पण हा एक पूर्णपणे उपक्रम एक चळवळ म्हणून चालवणं आणि त्याच्यात लोकांना उत्साहाने सामील करून घेणं हे एक मोठं जिकिरीचं काम होतं. आणि हे गेले 40 वर्षात अमेरिकेत घडलेलं नसल्यामुळे त्या लोकांना पण तो एक कॉन्सेप्ट एक्सप्लेन करून घेणं हे पण महत्वाचं होतं. आणि आता ह्याबरोबर कसं होतं ना की लोकांना आपण जेव्हा एंगेज करतो त्यावेळेला सुरुवातीला त्यातले काही क्रिएटर मेंबर्स असतात की ज्यांना स्वतः एक आर्ट असते आणि त्यांना त्या आर्टसाठी कुठेतरी एक ते अपॉर्च्युनिटी शोधत असतात. वेळेस काही लोक नुसते फिल्म बफ्स असतात की त्यांना फक्त फिल्म बघणं आणि त्याच्यावरती टीका टिप्पणी करणं याच्यात महत्वाचा इंटरेस्ट असतो. तर ह्या 2 पद्धतीच्या लोकांना एकत्र आणणं आणि त्या लोकांना वर्षानुवर्ष महिन्यानुमहिने त्यांना काहीतरी फीड करत राहणं किंवा त्यांना देत राहणं हे एक महत्वाचं काम होतं की जे नाफाची जी आम्ही एक ऑर्गनायझेशन बांधली त्या ऑर्गनायझेशनच्या थ्रू ते एक्झिक्यूट करणं आम्हाला जास्त सोपं गेलं. पण मला ना कुतूहल या गोष्टीचं की तुम्ही इंजिनियर आहात आणि टू बी व्हेरी प्रिसाइज यू आर अ टेक एंटरप्रेन्योर इन सिलिकॉन व्हॅली आणि मग हे एकदम सिनेमाचं वेड कुठनं आलं? आय नो. मला हा प्रश्न खूप ठिकाणी विचारला जातो आणि मी स्वतःला पण तोच प्रश्न विचारतो. कारण IIT मुंबईतलं एज्युकेशन आणि स्टॅनफर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस मधलं मॅनेजमेंट डिग्री याच्यानंतर फिल्ममध्ये येण्याचे चान्सेस शून्य होते. किंवा मी नुमवी शाळेत होतो आणि नुमवी शाळेत पण आम्ही नेहमी प्रेक्षकांमध्ये असायचो कारण की काम करणाऱ्या लोकांमध्ये कधी गणना व्हायचीच नाही. त्यामुळे जर अशा पद्धतीचे बॅकग्राऊंड असताना माझं जेव्हा पहिली मेडिकल डिव्हाइस कंपनी अक्वायर झाली त्यावेळेला मी भारतात आलो 2010 मध्ये आणि त्यावेळेला ते ॲक्विजिशन मग मराठी मुलांनी जाऊन अमेरिकेत केलेली कंपनी आणि मग त्याचा एवढी व्हॅल्यू वगैरे वगैरे याच्यावरती आर्टिकल पब्लिश झाल्यामुळे मला काही फिल्म प्रोड्युसर्स होण्याच्या दृष्टीने मला काही अप्रोच करण्यात आलं आणि मग त्यावेळेला माझं देऊळ या चित्रपटाचं निर्मिती झाली. आणि जसं आता गिरिजा बरोबर म्हणाली त्यावेळेला मला असं जाणवलं होतं की हा चित्रपट आपण 50-60 थिएटरमध्ये लावण्यात काही पॉईंट नाहीये. मला 500 स्क्रीन्स पाहिजे होत्या आणि त्यावेळेला तिथंच माझे कॉन्फ्लिक्ट सुरू झाले की मला तुम्ही 500 स्क्रीन्स देत का नाही आहात. आणि मग हा चित्रपट मग ते चित्रपटाची एक कक्षा रुंदावण्यासाठी मग नाना पाटेकर, नसरुद्दीन शहा, स्वानंद किरकिरे, नितीन देसाई अशी फर्स्ट टायमर्स लोकांना आम्ही एकत्र आणलं. त्याचं एक मार्केटिंग, पोझिशनिंग, वर्ड ऑफ माउथ तिथे सुरू केला आणि गिरीश आणि उमेश सारखे अतिशय गुणी कलाकार आणि दिग्दर्शक आणि रायटर असल्यामुळे ह्या सगळ्या प्रोजेक्टला आपोआपच एक उठाव आला आणि मग हा चित्रपट लोकांनी चांगला अप्रिशिएट केला आणि त्या निमित्ताने माझं चित्रपट सृष्टीत येणं झालं. पण एकदा त्याच्यात आल्यामुळे आणि तिथे हा चित्रपट पहिल्याच म्हणजे माझ्या डेब्यू फिल्म असूनही तो सक्सेसफुल झाला आणि त्याच्यावरती त्याला 3 नॅशनल अवॉर्ड्स मिळाले. त्यामुळे हा सगळा एपिसोड एक आयदर तुमचं स्वप्न आहे किंवा एक फ्ल्यूक आहे अशा पद्धतीचं ते पोझिशनिंग झालं. आणि मग ते हे फ्ल्यूक नाहीये हे दाखवण्यासाठी मग मी दुसरा पण चित्रपट केला आणि मग माझा चित्रपटामध्ये निर्मितीमध्ये पण एक सहभाग यायला लागला. पण त्यानंतर तुम्ही तिथे थांबलात? हो. कारण काय होतं ना की म्हणजे मी कलाकार नाहीये किंवा मी आर्टिस्ट कुठल्याच पद्धतीचा आर्टिस्ट नाहीये. त्यामुळे एक चित्रपट सृष्टीमध्ये ऍज अ निर्माता माझा रोल लिमिटेड आहे आणि त्या निर्मात्याचा रोल मला फायनान्सर आणि निर्मात्याचा रोल मला समजत असल्यामुळे आणि मला फायनान्सरचा रोल नको होता. मला निर्मात्याचाच रोल पाहिजे होता की ज्याच्यात क्रिएटिव्ह ढवळाढवळ म्हणा पण एक व्हॅल्यू ॲडिशन पण ती होऊ शकते आणि त्याच्याने तो प्रोजेक्ट मोठा होऊ शकतो. तर अशा पद्धतीचं माझं कॉन्ट्रीब्युशन होतं. त्यामुळे मला माझ्या लिमिटेशन माहीत होत्या आणि शेवटी मी टेक्नॉलॉजी एंटरप्रेन्योर आहे त्यामुळे मला टेक्नॉलॉजीमध्येच राहण्यात जास्त स्वारस्य होतं आणि तो माझा ॲडव्हान्टेज पण होता. पण मग हे करताना अमेरिकेतच आपण हे निर्मिती का नाही करू अशा पद्धतीने माझं जे ती एक पॅशन होती फिल्मच्या बद्दलची ती मी हळूहळू नाफाच्या माध्यमातून आता तिकडे परस्यू करतोय. गिरिजा, तो प्रश्न जो आय एम शुअर तू एक्सपेक्ट करत असशील तो म्हणजे कोणी पण